अनिता, आवडावा आवाज. मला खरंच मदत हवी आहे. घरातले काम, मुलं, कामाचा ताण, मन शांत होत नाही आणि मनात स्वामींची सेवा करण्याची इच्छा इतकी तीव्र आहे, पण कसं सुरू करावं मला ठाऊक नाही. आपल्यांना काही मार्ग दाखवशील का? सीमा, मृदू हसू. आहाहा, अगं बरं म्हणतेस. खूप छान प्रश्न आहे तुझा. थांब, एकदम सहजतेने सुरुवात करूया. उशीर नव्हे, थोडं धीमे, थोडं स्थिर, शांत. आध्यात्मिक प्रवास म्हणजे मुठभर पावलं. एकदम मोठं अरे म्हणजे एकदम सगळं न बदलतं एक एक पाऊल घ्यायचं असतं. हो, पण मला भीती आहे अनिता. मला वाटतं, मी तरी काय करीन? मला वेळच मिळत नाही. हे विचार मनातून जात नाहीत. बघ सीमा, भीती हे मनाला जास्तच मोठं करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगदी साध्या पद्धतीने सुरुवात करायची, तर तुझ्याकडे जे काही आहे त्यानंच सेवा सुरू कर. उदा उदा, नामजप. दैनंदिन नामजप हे खूप सोपं पण शक्तिशाली आहे. रोज सकाळी उठल्यावर किंवा झोपताना 5-10 मिनिटं राम, श्री किंवा ज्या नावात तुझे हृदय जाऊन बसतं ते नाव जपा. प्रथम 5 मिनिटात मन भ्रमतं. हो, असाच होईल, पण हळूहळू ते स्थिर होतं. पण मन विचलित होतं अनिता. जप करताना मला शिल्लक काम आठवतं. मुलांचं राग आणि सहानुभूतीने मला वाटतं मी खोटं करतो. हो सीमा, अगदी सामान्य गोष्ट आहे. मन विचलित होणं म्हणजे मन सजीव आहे, तो जीवाने भरलेला आहे. जप करताना विचार येतीलच, पण गरजेचं म्हणजे विचारांना जबरदस्ती न करणे, त्यांना पाहून परत नामाकडे येणे. घनिष्ठ, हळूहळू मनाचं लक्ष वाढतं. काय काही तंत्रे आहेत जिच्याने मन शांत येईल? हो, काही साधे तंत्र, श्वासावर लक्ष देणे, एक गोड विचार ठेवणे आणि शाब्दिक पद्धतीने एकच नाम जपणे. श्वासाची प्रॅक्टिस, हळू श्वास घ्या, 2-3 सेकंद ठेवा आणि हळू सोडा. हे 5 मिनिटं जपांसोबत करताना मन बरंच शांत होतं. तुम्ही गुरुवारी म्हणालात असा विशेष दिवस आहे ना? हो, गुरुवार स्वामींच्या भक्तांसाठी विशेष महत्वाचा आहे. गुरुवारी थोडं जास्त वेळ देणे, आरती, थोडं वाचन आणि शक्य फाल्यास गुरुवारीच्या उपवासाची किंवा व्रताची साधी पद्धत. पण महत्वाचं लक्षात ठेव, व्रत म्हणजे तप नाही, मनाची वृत्ती बदलणे हे खरोखर महत्वाचं. तारक मंत्राबद्दल काही सांगशील का? तारक मंत्र म्हणजे मनाला आधार देणारा, संकटांत आधार बनणारा मंत्र. स्वामींचे काही नाम, जसे जय स्वामी किंवा ओम स्वामी समर्थाय नमः, ज्याने मनाला एकाग्रता येते. खूप हलकं. मंत्र म्हणजे आवाजाचा गाठीचा बंध आहे, तो तुझ्या मनाला परत आणतो. परोपकार? त्याबद्दल? मला वाटतं की सेवा करायला वेळ नसेल तर परोपकार? हेही? सीमा, सेवा म्हणजे फक्त पूजा नाही. सेवा म्हणजे इतरांना मदत करणे, हात धुणे, कोणाच्या समोर बसणे, कोणाला थोडीशी मिठाई नेणे, एखाद्या आजारीला फोन करून विचारणे, हे सगळं सेवा आहे. स्वामींच्या शिकवणुकीत परोपकाराला खूप मान आहे. हे आपलं हृदय मोठं करतात. अर्थात. पण मी कशी सुरुवात करेन? कोणती छोटी क्रिया? सुरुवात करायला एक सोपी क्रिया. दररोज एका मासाला, एका जणीला किंवा एका मित्राला स्वामींच्या नावाने आठवण देणारी एक छोटीशी गव्हा किंवा 2 शब्द लिहून दे. किंवा तुमच्या घरातल्या वृद्धांना पाणी देणे. छोट्या छोट्या गोष्टींचा फलाफल मोठा असतो. अनिता, पण जेव्हा मन खात्री करत नाही, मला वाटतं की मी काहीतरी योग्य करत नाही. सीमा, योग्य म्हणजे जे स्वामीच्या नावावर प्रेम आणि विश्वासाने केलं जातं. स्वच्छता, मनाची सुलभता आणि सातत्य हे योग्य सेवेचे 3 स्तंभ आहेत. मोठं काही करणं गरजेचं नाही. 7 दिवसांचा नियम ठेव, रोज 5 मिनिटं नामजप आणि एखादी एक छोटी देवाणघेवाण. तुम्हाला एखादी गोष्ट आठवते का, जिच्यामुळे मनाला खूप आधार मिळाला? हो, एक छोटीशी कहाणी. माझ्या एका शिष्यिणीला खूप तणाव होता.
तिला वाटलं की ती काहीही करू शकत नाही. मग तिने रोज 7 मिनिटं नामजप केले. 3 आठवड्यात ती इतकी बदलली की घरातले लोकही म्हणाले, "काय बदललं?" तिने उत्तर दिलं, "काही नाही, फक्त सवय बदलली." बदल म्हणजे मोठ्या चक्रांची गरज नसते. आहा, खरं, हे ऐकून मला इतका आधार मिळतो. आणखीन एक गोष्ट सीमा, जेव्हा मन विचलित होईल तेव्हा स्वामींच्या वचनाचा स्मरण करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विचार इतका सोपा पण प्रभावी आहे. तो तुझ्या भीतीला शांत करतो. काय तर मी रोज एक छोटीशी आरती करू शकते का? मला भीती वाटते की ती खूप मोठी गोष्ट असेल. हो, नक्कीच करू शकतेस. आरती म्हणजे कृतज्ञतेची छोटी कृती. तुझ्या आरतीत 2-3 ओळी ठेवा. हे स्वामी, तुझे आभार आणि माझं मन शांत कर. अगदी लहान, अगदी साधं. पुढे वाढवशील. आणि जर मला सतत वेळ मनात आलाच नाही तर? त्यासाठी एक छोटी युक्ती, नित्यकर्मात सेवा. म्हणजे जे काम तू दररोज करतेस तेच ध्यानात ठेवून कर. भांडी धुण्याच्या वेळी स्वामीचं नाम म्हण. काम करताना विचार कर, हे काम स्वामीसाठी. या पद्धतीने ध्यान आधीपासूनच चालू होतं. ओ, हे जास्त व्यावहारिक आहे. आम्ही सकाळी फार व्यस्त असतो. हे करून बघेन. अगदी छान. आणखी एक महत्वाची गोष्ट, सातत्य. सातत्य म्हणजे दिवसभरचं प्रेम. एकदा 21 दिवसासाठी सातत्य धरलं की मनात चव येते. पण स्वतःवर दबाव आणू नकोस. जर एखादा दिवस चुकला तर ठीक आहे, पुन्हा सुरुवात. स्वामीने कधीही आपल्याला परीक्षेत घ्यायचं नसतं. ते आपल्याला प्रेम देतात. आता माझ्या मनात एक प्रश्न. जर माझ्या कुटुंबाला स्वामींची आवड नसेल तरी मी काय करेन? ती वाजवी चिंता आहे. पण लक्षात घे, आपण बदलण्यासाठी नसतं, आपलं प्रेम दाखवण्यासाठी असतं. शांत. घरात शांततेने, नम्रतेने आपल्या वर्तनातून प्रेरणा दे. वेळ येईल, काही जण त्यांच्या कुतूहलाने ऐकतील आणि सामील होतील. अनिता, तुमची मदत फार मोलाची आहे. काही आयडिया द्या. रोजचे छोटे नियम काय असावेत? हो सीमा, एक साधा रोजचा नियम. 1. सकाळी उठल्यावर प्रथम 3-5 मिनिटं श्वास ध्यान आणि नामजप. 2. जेवणाच्या आधी एक छोटी प्रार्थना, कृतज्ञता. 3. दिवसात एक वेळ 5-10 मिनिटं वाचन किंवा विचार, स्वामींचे वचन. 4. संध्याकाळी एक छोटी आरती किंवा मनापासून आभार. 5. आठवड्यातून एक दिवस, गुरुवार, थोडं विशेष वेळ दे. किती सोपं. मला ते 3-5 मिनिटं नक्की करायला सांगितले अनिता. मी सुरुवात करेन. छान सीमा. आणि लक्षात ठेव, जर काही अडचण आली तर मला सांगा. प्रगती मोजायची नको, प्रेम मोज. आणि विसरू नकोस, सेवा म्हणजे मनाने देणे. सेवा म्हणजे केवळ देवातले काय, पण मित्रांनाही मदत करणे. अरे, मला कळलं. हो, सेवा म्हणजे प्रेमाची वर्तणूक. जेव्हा तू राग न करता सहनशीलतेने बोलतेस किंवा कुणाला वेळ देतोस, तेही सेवा आहे. बाहेरील देवाला श्रद्धा दाखवण्यापेक्षा अंतरंग देवाला शांत करणं उपयुक्त आहे. एक छोटीशी शंका, मी किती वेळात फरक अनुभवीन? प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी. काहींना लगेच शांती मिळते तर काहींना हळूहळू. पण एक गोष्ट निश्चित, सातत्य आणि प्रेम असेल तर मन नक्की बदलेल. विश्वासाने. आणि एक दिवस येईल जेव्हा तू म्हणशील, हो, माझं मन जरा जास्त हलकं आहे. हे ऐकून मला खूप पोत आहे. मला वाटतं मी आजपासूनच सुरू करायला तयार आहे. अतिशय उत्तम सीमा. सुरुवात छोट्या गोष्टींनी कर आणि दररोज एक वचन स्वतःला दे. मी आज आठवड्यातील किमान एक वेळ सातत्य ठेवून सेवा करीन. आणि लक्षात ठेव, कोणतीही कृती लहान नसते. आणि शेवटी अनिता, मी काही वेळा जेव्हा सर्व काही अपयशी वाटेल तेव्हा काय करावे? तेव्हा थांब, श्वास घ्या आणि स्वामींच्या वचनाचा विचार कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आठवण ठेव, तुझं मन ही तुझी मूळ संपत्ती आहे. त्याला प्रेमाने सांभाळा. धन्यवाद अनिता. आज बोलून मला खूप आणखी आशा आली.
तू आता तयारीत आहेस सीमा? चाल, मी तुझ्यासोबत आहे. पण आधी हलका श्वास घे आणि जरा नामजप सुरू कर. आजच्या छोट्या पुढाकाराबद्दल माझं मन भरून आलं आहे. हळू हसू. चला, सुरुवात करूया.